भाजप आणि शिवसेना या युती सरकारनं धनगर समाजाची अवहेलना केली असं प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलंय। सरकारनं कोणतीही कामं पूर्ण केली नाहीयेत, विशेषतः आरक्षणाचा विषय भिजत घोंगडं ठेवला आहे असं प्रतिपादन शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलं। युतीच्या सरकारनं धनगर समाजास तुम्ही आम्हास मदत करा आणि आम्ही तुम्हास आरक्षण देऊ असं गाजर दाखवलं। सरकारनं धनगर समाजाची अवहेलना केली असा आरोप शरद पवार यांनी यावेळेस केला। धनगर आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे। आम्ही काही लोकांनी त्याचा अभ्यास केलाय, त्याच्यात बैठकाही घेतलेल्या होत्या। केंद्र सरकारमध्ये मी काम करत असताना या वर्गातल्या शिष्टमंडळाची मुंबईमध्ये सविस्तरपणे चर्चा करून काही आम्ही प्रस्तावही दिले होते, पण दुर्दैवानं त्या प्रस्तावाचा स्वीकार केला गेला नाही। त्याच्यात दोन भाग होते। एक भाग असा आहे की जर आपण कायदेशीर संसदेच्या माध्यमातून दुरुस्ती करू शकलो तर या प्रश्नाला मदत होईल असा निकाल येण्याची शक्यता होती, आणि ते करायला लगेचच्या लगेच शक्य नव्हतं। त्याचं कारण पार्लमेंटमध्ये विविध राजकीय पक्षांची संमती घ्यायची होती, आणि देशातल्या काही भागामध्ये विशेषतः नॉर्थ ईस्ट जी राज्य आहेत त्या राज्यातल्या बहुसंख्य लोकांची मतं एकदम वेगळी होती, आणि म्हणून त्या सगळ्यांना बरोबर घेतल्याशिवाय तो निर्णय त्या ठिकाणी घेणं तेवढं सोपं नव्हतं। आणि म्हणून आम्ही एक राज्यापुरता काही सवलती देता येतील का, आणि त्या सवलती देऊन कमीत कमी शैक्षणिक आणि नोकरीच्या बाबतीत आता या वर्गातल्या तरुण पिढीला काही मदत करता येईल का असा विचार राज्य सरकारने केला होता। पण याच्यामध्ये या क्षेत्रात काम करणारे जे घटक होते, याची मागणी करणारे, त्यांच्या शिष्टमंडळाला कायमचा प्रश्न सोडून हवा होता, आणि त्यामुळं त्यांचं सहकार्य किंवा संमती राज्यांनी जे काही सुचवलं होतं त्याला काही मिळू शकली नाही, आणि त्यामुळे तो निकाल घेतला गेला नाही। त्याच्यामध्ये भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आम्ही लोकांनी घेतली होती, आणि या सगळ्या भूमिकेला या क्षेत्रातील सिनियर गणपतरावांच्यासारखे अनेक सहकार्यांनी साथही केली होती। त्याच्यात असं की तुम्हाला ही जी नोट दिली त्या नोटवरनं काही गोष्टी स्पष्ट होती। उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये आज काय केंद्र सरकारमध्ये धन गड आणि ओरान या दोन जातीचा समावेश महाराष्ट्राच्या म्हणजे त्याच्यामध्ये आज केला जातो, पण महाराष्ट्रामध्ये या दोन्ही जाती कुठेही नाही आहेत। आम्ही सगळीकडे माहिती घेतली, राज्य सरकारने माहिती घेतली, धन गड आणि ओरान या जाती महाराष्ट्रात कुठेही नाहीत, आणि त्यामुळं तिथं धन गड हेच अपेक्षित आहे असा आमचा समज होता। आता उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये आपण धनगर लिहिलं तर मराठीमध्ये धनगर म्हणू शकतात। तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो मी। आता दौंड नावाचं स्टेशन आहे, दौंडचं नाव दौंड आहे, पण इंग्रजीमध्ये काय लिहितात DHOND धोंड, किंवा पुण्याचं जवळ खडकी म्हणून स्टेशन आहे, तर खडकीचं नाव कसं लिहितात KIRKI, तसं धनगर तर महाराष्ट्रात कुठेही धनगर हे नसल्यामुळं त्या ठिकाणी धनगरच आहे अशा प्रकारचं म्हणणं मानलं गेलेलं होतं।
आणि त्याला काही पुरावे दिले. आता ते पुरावे असे आहेत की उदाहरणार्थ बिब्लिओग्राफी, जनगणना, मानव वंशशास्त्रज्ञांचे संदर्भ ग्रंथ, केंद्र सरकारचं गृह मंत्रालय, केंद्र सरकारचं जनजाती मंत्रालय, प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि सर्वे ऑफ रजिस्टर आणि रजिस्टर जनरल आणि भारतीय राजपत्र या अनेक मंत्रालयाच्या कागदपत्रातून हे सिद्ध होतं की धनगर हे अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीवर क्रमांक 36 वर आहे. त्यामुळे ते ऑलरेडी आहेतच. पण त्यासंबंधीची केस चालू आहे आणि त्याच्यामध्ये माझी तक्रार अशी की राज्य सरकारने याच्यात वेळ काढूफाराची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून या वेळ काढूच्या ऐवजी त्यांनी तातडीने काही निर्णय घेतले तर याचा लाभ या समाजातल्या मुलांना काही ठिकाणी होईल. म्हणून आम्ही मागणी अशी करतो की सरकारने धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी राष्ट्रपतींचा अध्यादेश काढावा. महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीत 36 क्रमांकावर धनगर आहेत आणि असं कोर्टात मामला आहे तर राज्य सरकारनं असं प्रतिज्ञापत्र कोर्टात द्यावं. त्याच्यानंतर हे जर असं ॲफिडेविट महाराष्ट्र सरकारने दिलं ती केस वर्षानुवर्ष लांबणीत पडली तर कदाचित 2-4 हिरीमध्ये असा निकाल लागायची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेस आमदार गणपतराव देशमुख, अण्णासाहेब डांगे, राजभाऊ टुले, आनंद थोरात आदी उपस्थित होते.